चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. लावा सगळ्या मुलांना फोन लावा. तुमच्याकडे नंबर आहेत, तुमच्याकडे सगळ्यांकडे नंबर आहेत. नंबर टाका परत एकदा. सगळ्या मुलांचे नंबर टाकले का तुम्हाला? चला, सर्वजण आले का? गुड इव्हनिंग सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. पूजा शिंदे नावाने सार्थक खटके कोणाच्या मोबाईल टास्क करतो सार्थक? ओंकार कोणाचे नंबर टाकू तुला? ओंकार, चला मी तासिका चालू करतो. तोपर्यंत तुम्ही आपापल्या मित्रांना जॉईन करून घ्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेचे होते 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमचे पालक, नातेवाईक, शिक्षक सर्वजण पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. मित्रांनो, अशा क्लासेसची किंमत बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा क्लासेस अगदी विनामूल्य फ्री शिकवले जाते. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या. या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे. साधारण बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकावरती 30+ सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 300+ लाईव्ह तासिका व 300+ सराव टेस्ट
या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवरती. लाईव्ह तासिका उपलब्ध आहेत तुम्हाला युट्यूब चॅनलवरती. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पहा या ठिकाणी आज आपण घेत असलेला घटक अपूर्ण आकृती पूर्ण करा. दिलेल्या आकृतीतील एक भाग 1/4 भाग आपल्याला अपूर्ण केलेला असतो, अपूर्ण दिलेला असतो आणि 3/4 भाग आपल्याला दिलेला असतो. म्हणजे 3 भाग दिलेले असतात, एक भाग दिलेला नसतो. अशा प्रकारच्या आकृत्या आपल्याला पाहायच्या आहेत. आज आपण घेत असलेल्या आकृत्या कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत तर 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, PTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आज घेत असलेल्या तासिका अगदी उपयुक्त आहेत. पहा आपला घटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा आणि चाचणी क्रमांक 1 मधील 10 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवरती सर्व सराव टेस्ट PDF सर्व लिंक मला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी वेगळा घटक आहे, वेगळा प्रकार आहे. अपूर्ण आकृती पूर्ण करा. पहा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली असते. आकृतीमध्ये 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि 4 भाग याप्रमाणे 1, 2, 3 आणि 4 भाग दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला 3 भाग पूर्ण केलेले असतात. 1 भाग आकृतीचा बाकी असतो. पहा या 1 भागाच्या आरशातील प्रतिमा 2 भाग आहे. तर आपल्याला 3 भागाची आरशातील प्रतिमा किती भाग येईल पहा या ठिकाणी 4 भाग येईल. तर तुमचं उत्तर पण यायला लागलंय. खूप फास्ट, खूप छान. पहा या ठिकाणी आपल्याला या 3 भागाची आरशातील प्रतिमा करायची. पहा या 3 भागाची आरशातील प्रतिमा करायची. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कशी होईल तर या ठिकाणी याप्रमाणे आकृती होईल. पहा आपल्याला असा चौकोन ज्या ठिकाणी दिसत आहे ती आकृती आपली तंतोतंत आकृती आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय B येत आहे तुमच्याकडून. पहा या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या ज्या चुकीच्या आहेत त्यावरती फुल्ली मारायची आहे. 3 आकृत्या ज्या चुकीच्या आहेत त्यावरती फुल्ली मारायची. पहा आणि योग्य आकृती आपली या ठिकाणचा 4 नंबरचा भाग या ठिकाणी बरोबर जोडतोय का त्या ठिकाणी पाहायचंय. पहा या ठिकाणी 4 नंबरची आकृती बरोबर जोडते का तर या ठिकाणी ठेवून पाहिजे. मनातल्या मनात आपल्याला ती आकृती त्या ठिकाणी ठेवून पाहिजे आणि ती जर जोडत असेल ते उत्तर बरोबर म्हणता येईल आपल्याला. आणि प्रश्न पाहिल्याचं सर्वांनीच बी उत्तर दिलंय. सर्वात आधी तनुष्का खटके, तनुष्का सार्थक दोघं, तनुष्का सार्थक खटके, सोहम मनवे, क्षितिजा खाडे, पूनम कर्डिले, कृष्णा खाडे, यशस्वी भोवर, ओंकार कर्डुळे, भागवत सानप, आदित्य सानप, सृष्टी गांडळ, प्रशांत सानप, अक्षर सानप. तनुष्का चार्जिंग लावून तास करा, चार्जिंग लावून तास करा. उमेर आता उत्तर. उमेरचा दिवसभर कुठे गेला होता कारण आता आलाय बघा 4 वाजता. चला आणखी कोण कोण जॉईन नाहीये बघा. ऐश्वर्या जॉईन नाही, ऐश्वर्याला फोन करा. चला क्षितिजा जॉईन आहे का? क्षितिजा आलंय उत्तर क्षितिजाचं. सर सार्थकला चला चला पहिल्या मेल आयडीच युट्यूब चॅनलला जाऊन नाव चेंज करता येतं. पहिल्या मेल आयडीच युट्यूब चॅनलला जाऊन नाव चेंज करता येतं. आमची श्रेय आली बघा. श्रेय दिवसभर कुठे गायब जाते काय नु. क्षितिजा चार्जिंग लावून तास कर, 2 तास चार्जिंग टिकणार नाही. आपली तासिका 6 वाजता संपणार आहे. श्रेया थोरवे उत्तर टाकतं. पहा शिकवायच्या वेळेस जर हजर असला तरच तुम्हाला उत्तर टाकता येईल. चला सार्थक बर श्रेया थोरवे बी उत्तर. चला अभिनंदन सर्वांचं.
आदित्य सानप नाहीये, सानिका नाहीये, त्याचबरोबर भागवत नाहीये. चला प्रशांत, तू एकटाच तास करतोय, तुला वाटत नाही का? भागवतचं आलंय पा. आदित्य आलाय का? आदित्य, हा आदित्य सानप पण आलाय, भागवत आलाय. वस्तीवरचा कोण राहिलं मग? आसावरी. आसावरी मिठ्या कुठं काय बघा बरं. आसावरी मिठ्याला जरा तासाला फोन लावा, त्याच्या पप्पाला फोन लावा, तुमचा मुलगा फोन करीत तास करत नाही म्हणून. चला पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. आकृती 1, या ठिकाणी आकृती 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला पहा 2 आकृतीची 4 आकृती ही कशातील प्रतिमा नाही म्हणता येणार. कशातील प्रतिमा नाही पहा. या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी 1 आकृतीची पहा, या ठिकाणी काय केलंय त्यांनी, 1 नंबरच्या चौकोनाची या ठिकाणी विरुद्ध कृती त्यांनी 4 नंबरची केलेली आहे. 1 नंबरच्या विरुद्ध कृती 4 नंबरची. आपल्याला काय करावं लागेल? 2 नंबरच्या आकृतीची विरुद्ध कृती आपल्याला करावं लागेल 3 नंबरच्या आकृती. 2 नंबरच्या विरुद्ध आकृती करावं लागेल आपला 3 नंबरची आकृती या ठिकाणी. तेव्हा आपलं उत्तर बरोबर येईल पहा. या ठिकाणी पहा, काळा रंग खालील बाजूला होता, तो वरच्या बाजूला गेला, खालच्या बाजून वरच्या बाजूला गेला. या ठिकाणी जर वरच्या बाजूला असेल तर आपल्याला तो कोणत्या बाजूने घ्यावा लागेल? आता खालील बाजूने घ्यावा लागेल पहा. या ठिकाणी खालील बाजूने घ्यावा लागेल. त्या ठिकाणी आकृती कशी होऊ शकते मग? या ठिकाणी याप्रमाणे आकृती होईल. खालील बाजूला भरीव रंग येईल पहा. या ठिकाणी काळ्या रंगाचा भरीव रंग खालच्या बाजूने येईल. येते का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आणि अशा प्रकारची आकृती कोणती आहे तर आपला या ठिकाणी खालील बाजूने भरीव रंग असलेली आणि उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात जाणारी, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात जाणाऱ्या फक्त 2च आकृत्या आहेत. सी आणि डी गेला. या ठिकाणी आपल्याला आकृती शिल्लक राहिली ए आणि बी. आणि ए आणि बी मध्ये आपल्याला खालच्या बाजूने भरीव रंग असलेली फक्त ए आकृती आहे. यामुळं बी पर्यायी वरच्या बाजूने भरीव रंग असलेल्यामुळे बी पर्यायी गेला. 1 कप्पा सोडून आकृती काळी, 1 कप्पा सोडून आकृती काळी. हा त्याप्रमाणे जरी फिरवलं पहा, घड्याळाप्रमाणे जरी फिरवलं तरी बरोबर उत्तर येतंय पहा. अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज जरी फिरवलं तरी आपण बरोबर उत्तरापर्यंत जातोय. कृष्णा खाडे ए उत्तर, भागवत सानप ए उत्तर, तनुष्का खटके, सार्थक खटके, पूनम कर्डिले, श्रेया तुर्वे, श्रेयस जाळकर, आदित्य सानप, ओंकार कर्डुळे. चला अभिनंदन तुमचं. अक्षरा सानप ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, रोहन सफे ए उत्तर. चला बाकीच्यांचं उत्तर आलं नाही, काही अडचण आहे तुम्हाला? बाकीच्यांना उत्तर येत नाही का त्या तासाचं? बाकीच्यांना? रोहन तुमच्या शाळेतले साक्षी जॉईन नाहीये, सृष्टी जॉईन नाहीये, समृद्धी जॉईन नाहीये. त्यांना फोन कर रोहन, तुझ्याकडे नंबर असेल समृद्धीचे, साक्षीचे. चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए. ए उत्तर अगदी बरोबर. ए उत्तर अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. पहा, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं या ठिकाणी बी. बी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए. चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. अगदी सोपा प्रश्न बा तुमच्यासाठी. प्रशांत सानप, कृष्णा खाडे, यशस्वी भवर, पूनम कर्डिले, सृष्टी गंधाळ, क्षितिजा खाडे. फिटी कोण आहे? फिटी 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 कोण आहे? फिटी. मुलाचं नाव टाका त्या ठिकाणी. युट्यूब चॅनलचं नाव चेंज करा. फिटी असलं कुठं नाव असतं का? शॉर्ट फॉर्म मध्ये नाव नाही, विद्यार्थ्याचं नाव टाका आणि प्रश्नाचं उत्तर टाका तास करायचं असेल तर. ओंकार कर्डुळे सी उत्तर, अक्षरा सानप सी, श्रेया थोरवे सी, भागवत सानप सी उत्तर. आता श्रेया थोरवे अधिकच्या चिन्हावरून वजाच्या चिन्हावर आले बघा. आता त्याचे बेरजेचे गणित संपले होते, आता वजाबाकी चालू झाले. तर श्रेयाबाई बरोबर चिन्ह टाका, नाही तर काहीच टाकू नका. तुम्ही आधी अधिक टाकायच्या, आता वजावर आलात तुम्ही. बरं झालं एक पाहिलं पुढे सरकलं तुम्ही.
भागवत सानप सी उत्तर, सोहम मनवे सी उत्तर, सय्यद जाडकर सी, रोहन सप्रे सी, आदित्य सानप सी. माझ्याकडे त्यांचे फोन नंबर नाहीत. अरे मग घ्यायचे, आपल्या मित्रांचे फोन नंबर आपल्याकडे असले पाहिजेत. चला आदित्य सानप सी उत्तर. चला आदित्य, सानिका नाही, कृष्णा नाही, प्रदीप नाही. चला त्यांना फोन करा. प्रदीप नाही, सानिका नाही, कृष्णा सानप नाहीये. चला ऐश्वर्या खटके नाहीये. बरं झालं तनु बरं केलं तो फोन केला, नाही तर आमची सृष्टी तशी राहिली असते जोखा खेळत दिवसभर. सृष्टीला जोखा लय आवडतो बरं का, ते आंब्याच्या झाडाला जोखा बांधून जोखा खेळते. पहा ए आकृतीचा गोल खालच्या बाजूला आलेला आहे. आपल्याला खालच्या बाजूचा गोल अपेक्षित नाही, त्यामुळे ए आकृती गेली. बी आकृतीचा गोलही खालच्या बाजूला आलाय, बी आकृती गेली. आणि पहा या ठिकाणी सी आणि डी आकृती आपली शिल्लक राहिली. विद्यार्थी मित्रांनो, डी आकृती जर आपण या ठिकाणी मांडली तर डी आकृतीचा गोल या कडेला येईल, त्यामुळे डी आकृती जमणार नाही. मग आपल्याकडे शिल्लक काय राहिलं तर शिल्लक राहिलं सी आकृती. आणि सी आकृती या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळते, त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. उमेर अत्तार सी उत्तर, अभिनंदन उमेर. चला तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी काळजीपूर्वक पहा, 1 2 3 आणि 4 या ठिकाणी काय केले त्यांनी तुम्हाला बारकाईने सांगतो. 1 नंबरच्या आकृतीची आरशातली प्रतिमा केली, 3 नंबरची आकृती. आपल्याला 2 नंबरच्या आकृतीची आरशातली प्रतिमा करायची आहे, 4 नंबरची आकृती. याप्रमाणे कृती केली तर तुमचं उत्तर बरोबर येईल. याप्रमाणे जर कृती केली तर तुमचं उत्तर बरोबर येईल, अन्यथा उत्तर चुकेल. पहा यशस्वी भवर डी उत्तर, सोहम मनवे डी उत्तर, प्रशांत सानप डी, पूनम कर्डिले डी उत्तर, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, दृष्टी गंडाळ, तनुष्का Countdown has started for त्याने लय हाणू नको सृष्टीला, सुजंतीचा गाल. त्याने लय हाणू नको त्या सृष्टीला, सुजंतीचा गाल. चला श्रेया तोरवे बी उत्तर देते. श्रेयाला आमच्या बी आणि डी मधला फरक कळत नाही वाटतं, परत बेरजे चिन्हाकडे गेली ती. तनुष्का कटके डी उत्तर, श्रेयस जाडकर डी उत्तर, उमेर अत्तार, सानिका सानप, आलिफ आमची सानिका एकदाची. सानिका आली पण प्रदीप आणि कृष्णा नाही आले. प्रदीप आणि कृष्णा काय अजून सगळे मुगाऱ्यात मारतात काय गावात. चला सानिका सानप डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर. आमच्या भागवतला तर पाण्याची आरशातली आकृतीच कळायला मार्ग नाही वाटतं. का बी डी मधला फरकच कळा ना भागवत तुला. बी कशाला मध्ये आणि डी कशाला मध्ये कळत नाही का भागवतला अजून. बरं झालं भागवत चौथीला की पाचवीला असतं तर माझं कसं झालं असतं. ओंकार कर्वे डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर. अगं सृष्टी तसं नाही म्हणते, तुला मीच फोन करून जॉईन करायला सांगितलं असं म्हणणं आहे तिचं तनीचं. चला प्रशांत, मोबाईल टॅब चार्जिंग कर, सांगू नको मला 10%. तुला 2 वाजल्यापासून सुट्टी दिली होती, काय केलं एवढा वेळ मग. गेम खेळला काय त्या टॅब वरती. 10% चार्जिंग सांगतो मला, तासाला तर तू नसू दे, मग बघतो तुझ्याकडे मी आता. आदित्य सानप डी उत्तर. बर राख्या आणल्या का, आता प्रश्नाचं उत्तर टाक. तर ऐश्वर्या खटके डी उत्तर, भागवत सानप. का रे भागवत, तुला बीन डी मधला फरक कळत नाही का अजून. बीन डी मधला फरक कळत नाही. लगेच दम दिला की 98% चार्जिंग झाली काय प्रश्न 10%ची. डायरेक्ट 88% वाढले. काय प्रश्न ते, रोज दम देऊन चार्जिंग वाढत असलं तर काय मोबाईल चार्जिंग लावतो मग. नको लावतो ॲप चार्जिंग लावतो, दम देऊनच चार्जिंग करीत जाऊ त्याला. आदित्य सानप, कृष्णा सानप, ओंकार सानप डी उत्तर. सृष्टी मी तुला खूप म्हणलं उत्तर टाकीत नाही. तनुचं म्हणणं आलं की मी सृष्टीला फोन करून तास जॉईन करायला सांगितलं, एवढंच म्हणले त्यांनी. एवढा का राग आला तुला सृष्टीला मी. हा तनीचं 1% चार्जिंग खोटारली कुठली. चला या ठिकाणी ए आकृती पाण्यातील होऊ शकत नाही, बी आकृती पाण्यातील होऊ शकत नाही, सी आकृती सेम टू सेम आहे त्यामुळे सी आकृती चुकली.
या ठिकाणी योग्य उत्तर राहिलं डी उत्तर. या ठिकाणी डी आकृती या कप्प्यामध्ये अगदी तंतोतंत जुळते पहा. त्यामुळं चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर आणि डी उत्तर सर्वांचंच डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवर. या ठिकाणी आरशातली आकृती पाण्यातली आकृती अजिबात संबंध नाही. या ठिकाणी आरशातली आकृती किंवा पाण्यातली आकृती अजिबात संबंध नाही. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर बारकाईने पाहिलं तर आपल्याला 1 2 3 4 या आकृतीच्या कप्प्यानुसार जर आपण क्लॉकवाईज फिरत गेलो तर आपल्याला योग्य उत्तर लगेच कळणार आहे पहा. आकृतीचे कप्पे पाहिले आपण आणि 1 2 3 4 कप्प्यानुसार जर फिरत गेलो तर नक्कीच आपल्याला उत्तर सापडेल. चला 5व्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी भोवर सी उत्तर पाणी. तनुष्का खटके सी उत्तर. प्रशांत सानप सी. सोहम मोनवे सी उत्तर. पूनम कर्डिले सी उत्तर. सृष्टी ऐश्वर्या खटके उत्तर टाकचल. ओंकार कर्डिले सी उत्तर. अक्षदा सानप सी उत्तर. ऐश्वर्या खटके सी उत्तर. क्षितिजा खाडे सानिका सानप उमेर अत्तार आदित्य सानप सृष्टी खंडाळ भागवत सानप श्रेयस जाडकर चला आदित्य सानप सगळ्यांचं सी उत्तर आलंय. खूप खूप अभिनंदन तुमचं. पहा या ठिकाणी 1 टिपका आहे. या ठिकाणी 2 टिपके जर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती टिपके व्हायला पाहिजे ना आपल्याला तर 3 टिपके व्हायला पाहिजे. किती टिपके व्हायला पाहिजे 3 टिपके. ए पर्यायामध्ये टिपका नाही. ए पर्याय गेला. बी पर्यायामध्ये टिपके आहेत परंतु रेष नाही त्यामुळे बी पर्याय गेला. डी पर्यायामध्ये खूप जास्त टिपके त्यामुळे डी पर्याय गेला. या ठिकाणी शिल्लक राहिला सी पर्याय आणि सी पर्याय अगदी तंतोतंत या कप्प्यामध्ये जुळतो. या कप्प्यामध्ये सी पर्याय अगदी तंतोतंत जुळतो म्हणून 5व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सर्वांचं उत्तर बरोबर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणलंय पाणी त्याने हो की पाणी आणलंय बाटलीवरून पितो बाबा मी पाणी. तू नको टेन्शन घेऊ. मोबाईल मध्ये वत तुला वाटायचं असलं तिकडून थोडंफार एक तांबर वत तुझ्या मोबाईलवर पाणी. चला 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी आकृती 1 2 3 आणि 4 याप्रमाणे जर आपण मांडल्या तर एक आकृती आपल्याला करायची. कोणती आकृती तर पाण्यातील आकृती. पहा 2 आकृती त्यांनी की पाण्यातील आकृती 3. या ठिकाणी एक आकृतीची पाण्यातील आकृती करायची तर ती कशी होईल पहा. या ठिकाणी चुकलं माझं. पहा या ठिकाणी चौकोन चुकतंय माझं पूर्ण होईल आणि चौकोन पूर्ण होऊन या ठिकाणी गोल टिपका येईल काळ्या रंगाचा. कुठंच ती तुम्हाला आकृती अशी बाबू सगळ्यांनी उत्तर दिले. दिमाग लगाया ऐश्वर्या ने दिमाग लगाया. है तेरे पास दिमाग. दिमाग है ऐश्वर्या के पास. कार्य चला सोहम मुनवे बी उत्तर. यशस्वी भोवर बी उत्तर. प्रशांत सानप बी. ओंकार कर्डुळे बी. खिडकी उघड पूर्ण. पूनम कर्डिले बी. सृष्टी गंडाळ बी. तनुष्का क्षितिजा खाडे बी उत्तर. तनुष्का कटके बी उत्तर. आदित्य सानप बी. श्रेयस जाडकर बी. उमेर अत्तार बी. अक्षदा सानप बी उत्तर. त्याचबरोबर भागवत सानप बी उत्तर. आदित्य सानप. कृष्णा सानप. ओंकार सानप बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. सानिका सानप बी उत्तर. चला अभिनंदन सगळ्यांचं अगदी बरोबर उत्तर. ए उत्तरामध्ये 2 आलेले आहेत. 2 गुण आलेले आहेत त्यामुळे ए उत्तर चुकलं. डी उत्तर खालच्या बाजूला आलेलं. सी उत्तर खालच्या बाजूला सी उत्तर हे चुकलं आणि डी उत्तराचा कोपरा आपल्याला त्या ठिकाणी जुळणार नाही. बी उत्तराचा कोपरा अगदी या ठिकाणी तंतोतंत जुळणार आहे त्यामुळं बी उत्तर बरोबर. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. बी उत्तर अगदी बरोबर. ऐश्वर्या का दिमाग लग गया जगह पे. चला ऐश्वर्याचं उत्तर आलंय.
बरं चला ऐश्वर्याकडे दिमाग आहे. चला 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अभिनंदन. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. आकृती 1 या ठिकाणी आकृती 1, 2 आणि 3 आणि 4 याप्रमाणे जर आपण आकृतीची मांडणी केली तर आपल्याला एक आकृतीची आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी 2 आकृती कशी आहे आरशातील आहे. तर आपल्या 4 आकृतीची सुद्धा आरशामध्ये 3 करता येईल. किंवा आणखी एक पद्धत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक आकृतीची 4 आकृती ही पाण्यातील प्रतिमा केली तर आपल्याला 2 आकृतीची 3 आकृती ही पाण्यातील प्रतिमा करायची. 2 आकृती 3 आकृतीची पाण्यातील प्रतिमा करायची. तर या ठिकाणी उत्तर कसं येईल पहा. या ठिकाणी हा गोल जोडला जाईल, हा गोल जोडला जाईल आणि या ठिकाणी रेष येईल. पहा अशा प्रकारचे तुम्हाला कोणती आकृती दिसते. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकत नाही. अगदी तंतोतंत आकृती म्हणजे अपूर्ण आकृती तुम्ही बरोबर पूर्ण करताय. सोहम मुनवे, कृष्णा खाडे, यशस्वी भवर, तनुष्का खटके, प्रशांत सानप, सृष्टी गंडाळ, श्रेयस जाडकर, आदित्य सानप, ओंकार कडुळे, क्षितिजा खाडे, पूनम कर्डिले, हुमेर अख्तर, आदित्य सानप, कृष्णा सानप, ओंकार सानप, ऐश्वर्या खटके, अक्षदा सानप, सानिका सानप, सगळ्यांचं बरोबर. यशीचा भाव तुम्ही सकाळी 1 तास केला आणि गेला दिवा लावायला, स्लॅब टाकायला. होय भाऊ, सकाळपासून स्लॅब टाकायला गेला वाटतं बहुतेक. तुझ्याकडे पुस्तक आहे पूनम, तुझ्याकडे इथं पुस्तक आहे. बर, पुस्तकात बघून टाकते का उत्तर? पुस्तकात बघून टाकते का उत्तर मग तू? चला भागवत सानप बी उत्तर. श्रेया थोरवे बी उत्तर दिलंय. अभिनंदन, तुझं चुकल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. आमच्या श्रेया थोरेचं चुकल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. चुकीचं उत्तर का होईना तिने टाकलं. लाईव्ह ताशिका करते, तुझं खूप अभिनंदन. बरोबर उत्तर टाक. बी उत्तर नाहीये, बी उत्तर जुळतच नाही त्या ठिकाणी. बी उत्तराला या ठिकाणी रेष आलेली आहे त्यामुळे बी उत्तर जुळणार नाही. ए उत्तराला ही रेष आतमध्ये आहे. ए उत्तर चुकलं, बी उत्तर चुकलं, सी उत्तर चुकलं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. आणि या प्रश्नाचं डी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन. आमच्या श्रेया थोरवेचं अभिनंदन नाही. बी ला डी, डी ला बी म्हणते. चला 7वा प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतोय. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी आकृतीचे क्रमांक पहा. 1, 2, 3, 4 या ठिकाणी एक आकृतीचा त्यांनी 4 आकृती कशी केली पाण्यातील केली पहा या ठिकाणी. किंवा 2 आकृतीची 3 आकृती आपल्याला काय करायची पाण्यातील करायची. या ठिकाणी आणखी एक पर्याय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक पर्याय काय म्हणता येईल पहा. 4 प्रकार तुम्हाला या ठिकाणी शिकवतो मी. या ठिकाणी 4 प्रकार शिकवतो. दुसरा प्रकार पहा. एक आकृतीची 2 आकृती ही आरशातील प्रतिमा आहे तर आपल्याला 4 आकृतीची 3 आकृती ही आरशातील प्रतिमा करावा लागेल. 4 आकृती 3 आकृतीची आरशातील प्रतिमा करावं लागेल. त्याचबरोबर आणखी काय पर्याय निघतोय पहा. या ठिकाणी पहा बारकाईने जर पाहिलं तर सर्व बाणाची दिशा बाहेरच्या बाजूला आहे. सर्व बाणाची दिशा बाहेरच्या बाजूला आहे म्हणून 3 आकृतीची सुद्धा बाणाची दिशा बाहेरच्या बाजूला पाहिजे. याप्रमाणे होऊ शकतं. आणखी 4था प्रकार लक्षात घ्या. तुम्हाला हे सगळे प्रकार पुढच्या आकृतीवर लागू करायचे. 4था प्रकार पहा. एक आकृती 1 नंबरची आकृतीच्या विरुद्ध बाजूची आकृती आहे. 3 नंबरची आकृती आणि 2 नंबरच्या आकृतीच्या विरुद्ध बाजूची आहे 4 नंबरची आकृती. 1 नंबरच्या विरुद्ध बाजूची आकृती आहे 3 नंबरची आकृती आणि 2 नंबरच्या विरुद्ध बाजूची आहे 4 नंबरची आकृती. असे 4 प्रकारे तुम्ही विचार करून योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकता. 4ही प्रकारे विचार करून आपण योग्य उत्तराकडे जाऊ शकता. चला या ठिकाणी सोहम मुनवे ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए, श्रेयस जाडकर ए, ओंकार कडुळे, तनुष्का खटके, प्रशांत सानप, आदित्य सानप, अक्षदा सानप, पूनम कर्डिले, आदित्य सानप, कृष्णा सानप, ओंकार सानप, श्रेया थोरवे, कृष्णा खाडे, सानिका सानप, क्षितिजा खाडे, हुमेर अख्तर सर्वांनी ए उत्तर दिले. तुमच्या कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर अवघड प्रश्न द्या. हा काय सोप्पा होता का? सांग बरं मला मग. चला
8व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो. बी उत्तरामध्ये बाणच आलेलं नाही, त्यामुळे बी उत्तर चुकीचं. सी उत्तरामध्ये कोण आलेला आहे, सी उत्तर चुकीचं. डी उत्तरामध्ये चौकोन आलेला आहे, डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय ए आणि ए उत्तर. सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. ऐश्वर्या कटके, ए उत्तर अभिनंदन तुझं. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी. ऐश्वर्या लाईव्ह तासिका करायचं, थोडं मागं पडली. सर आपली जुळणारी आकृती बरी होती, हिला अवघड आहे. काय अवघड बिवघड काय नाही बाई, सगळं सोपं सोपंच आहे. अरे या ठिकाणी आकृती चुकली, 9वी आकृती चुकली चुकली चुकली. चला 9वी आकृती घेण्यामध्ये चुकली माझी. चला 10वी आकृती घ्या. 9वी आकृती घेण्यामध्ये चुकली होती माझी. चला 10वी आकृती घ्या. 9वी आकृती कशी होती दाखवू का तुम्हाला. चला जाऊ द्या. 8वी आकृती 9वी आकृती चुकलेली. 8वी घ्यायची राहिली, 9वी डबल झाली. चला 10वी यशस्वी सी उत्तर. पूनम सी उत्तर. तनुष्का सी उत्तर. चला सृष्टी गंडाळ, अक्षरा सानप, क्षितिजा खाडे, शीतल पाटील. 3 लॉक करे, फक्त इमोजी वापरू नको. शीतल पाटील फक्त इमोजी वापरू नको. लॉक कर अनलॉक कर, फक्त इमोजी वापरू नको. तनुष्का इमोजी वापरू नको, थांब पुढं. चला ओंकार खरडुळे सी उत्तर. सोम मनवे सी उत्तर. सानिका सी उत्तर. भागवत सानप सी. चला आदित्य सानप सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण सी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी कशा रेषा येतील, तर या ठिकाणी याप्रमाणे रेषा उभा राहतील, आडव्या उभा राहतील आणि आपली तंतोतंत आकृती जुळत आहे. या ठिकाणी सी पर्याय. या ठिकाणी ए पर्याय चुकला, बी पर्याय चुकला, बी पर्यायमध्ये एक रेष बाकी होती मधली. डी पर्याय चुकला. या ठिकाणी योग्य उत्तर आले सी आणि पर्याय सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला अशा प्रकारे आजच्या तासिकेतील 10 प्रश्न या ठिकाणी पूर्ण होत आहे. या ठिकाणी 8वा प्रश्न चुकलेला आहे. तनुष्का रात्री 9 वाजता सांगणारे मी उद्याच्या शाळेचं काय. रात्री 9 वाजता कळन तुम्हाला उद्याच्या शाळेचं काय. गडबड करू नका. श्रेया थोरवे सी उत्तर. चला या आकृतीचं सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. 9व्या प्रश्नाचं या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं ए उत्तर होतं. 7व्या प्रश्नाचं डी उत्तर होतं. 6वा 5वा पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर. 4थ्या प्रश्नाचं डी उत्तर. 5व्या प्रश्नाचं सी उत्तर. 6व्याचं डी उत्तर. 7व्याचं डी उत्तर. 8व्याचं हा 8वा नसून 9वा आहे. 9व्याचं ए उत्तर आणि या ठिकाणी 10व्याचं सी उत्तर. चला सगळ्यांचे उत्तर बरोबर. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला या ठिकाणी थँक्यू सो मच. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. चला थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. लागलीच पुढची तासिका 4:40 पुढची तासिका चालू होत आहे. ये तासिका बंद करून पुढच्या तासिकेला जॉईन व्हा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.